तुर्भे क्रिकेट संघ या दोन संघामध्ये खेळ स्टार्ट होतोय। गोलंदाज तयार होतोय। बारक्या कांबलेचा चेंडू हलक्या हाताने पुश करतोय। त्या ठिकाणी नक्की क्षेत्ररक्षक सज्ज असेल। एक धाव कंप्लीट। दुसऱ्या धावेचा प्रयत्न मध्ये या ठिकाणी चौकार लगावताना पहिल्या चेंडूवरती फलंदाजीच्या मार्कवर चांगला फटका अदा केला। चार धावांचं चांदण ते मात्र शिंपलं जाते। धावसंख्येचं द्वार खोलले जाते। चांगला फटका। क्रिकेट किंग स्टार खेचतोय ब्रँडेड षटकार। मास्टर रोशन खऱ्या अर्थानं आता ज्यांचा विवाह संपन्न झाला असे भूषण ऑन द स्ट्राइक। ओहो कमालीचा फटका। सर्कलच्या रिंगणामध्ये चेंडूची अडवणी केली जाते। निर्धाव चेंडूची सांगता 3 चेंडूचा विचार केला संघ जाऊन पोहोचतोय 10 या धावसंख्येवर। पा किती फासली दुहेरी धावसंख्येमध्ये पराभव केलाय तो तुर्भे संघानं। आक्रमक रवैया त्यांच्या माध्यमातून अजमावला जातोय। 2 चेंडूवरती अधिराज्य गाजवलं ते फलंदाजानं। 2 चेंडूवरती अधिराज्य गाजवलं ते गोलंदाजानं। हीच तर खासियत आहे बारक्या कांबलेची। म्हणूनच अनेक स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय बारक्या कांबले। का मोठे क्रिकेट संघाचा ध्रुव तारा। कमालीचा चेंडू टाकला जातोय। यॉर्कर से वार विरोधी पे शिकार असा शिकंजा गचला जातोय। खऱ्या अर्थानं बारक्या कांबले जणू काय आगीचे गोळे फेकतोय की काय असा परिचय देताना आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सुरेख गोलंदाजीचं आकलन केलं जात आहे या शेवटच्या क्षणाला। मात्र या ठिकाणी चांगला फटका अदा केला जातोय। नटराज पद्धतीनं चेंडू फ्लिप केला गेला। चेंडू जातोय सीमा पार दणकट चौकार। डीजे मास्टर किती हुशार आहे रोशन पहा। डीजे मास्टर 5 फेब्रुवारीला भूषण पाटीलचं लग्न समारंभ पार पडला। अर्थात तो लग्नाच्या विवाह सोहळ्यामध्ये बंधनात अडकला 5 फेब्रुवारीला आणि डीजे मास्टरनं सुद्धा लग्नाचं गीत सादर केलं भूषण पाटील साठी। धावसंख्येची वरात जबरदस्त सुरुवात असं कार्य आणि तितकंच चांगलं मेजवानी दिली जाते डीजेच्या माध्यमातून। पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होतोय। पहिल्या षटकामध्ये धावसंख्या धाव फलकावती लागली ती 14 धावा। सुरेख स्पर्धा पाहू शकाल। सरपंच चषक 2018चं हे सुवर्ण सफर ज्या गावामध्ये मिळते क्रिकेटची मेजवानी मालेमाल त्या गावाचं नाव आहे रायगड मधील कुंडेवाल। अतिशय पंचतारांगी स्पर्धा 3 रात्रींची ही मेजवानी प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळतीये। 2 रायगडचे दिग्गज संघ आमने सामने। एका बाजूला तुर्भे क्रिकेट संघ तर दुसऱ्या बाजूला कामोठे क्रिकेट संघ। या मोसमाचा विचार केला अनेक अजिंक्यपद जिंकणारे हे 2 संघ आज कुंडेवालच्या मैदानावरती आमने सामने पाहू शकाल। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय। संघ जाऊन पोहोचतोय बिन गडीबाद 14 या धावसंख्येवर। स्ट्राईकला फलंदाज पाहिला पण पंकज पाटील पहिल्या ओव्हरमध्ये एकट्या फलंदाजानं चांगले फटके दाखवले। हे पाहू शकाल पंच आमच्याकडे वळण घेत आहेत। पंचांचा इशारा येतोय इट इज अ वाईड। बिना मेहनतीची धाव इथे मात्र दान केली जाते का मोठे क्रिकेट संघाच्या माध्यमातून तुर्भे क्रिकेट संघाला 15 धावा धाव पुस्तकाच्या रकान्यामध्ये इथे मात्र जमा होताना। त्यानंतरचा हा चेंडू चांगला फटका काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलाय। अजून एक जबरदस्त चौकार फलंदाजाच्या माध्यमातून खेचला जातोय। पंकज पाटील ऑन फायर। जबरदस्त धावसंख्या मिळवली जाते तुर्भे क्रिकेट संघाच्या माध्यमातून। 19 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत। त्यानंतरचा हा चेंडू पाहू शकाल। बॅटची कडा घेतली गेली त्यानंतर रिंगणामध्ये चेंडूची अडवणी केली जाते ती तुर्भे क्रिकेट संघाच्या माध्यमातून। 2 दिग्गज संघ आज आमने सामने पाहू शकाल। तुर्भे क्रिकेट संघाचा विचार केला कोणाची दाते नक्कीच जमसे। मराठीचा गोड आवाज जर आला असतं स्वागत असेल आपलं।
त्यानंतर गोलंदाजी ते मात्र सज्ज होतोय. गोलंदाजीच्या भोवल्यावरती गोलंदाज रोशन मात्रे अतिशय सुरेख गोलंदाजीचं आकलन करण्यासाठी इथे मात्र रोशन मात्रे इथे मात्र सज्ज होतोय. द्वितीय गोलंदाज आपण कामोटे क्रिकेट संघाच्या माध्यमातून या गोलंदाजाचा वापर आणि इस्तेमाल केला जातोय. हा चेंडू सुरेख लाईन आणि लेंथ मध्ये टाकताना गोलंदाज अशा प्रकारे गोलंदाजीचं आकलन करणं अतिशय गरजेचं असतं. धावसंख्या पाहिली आपण 20 धाव फलकावधी पाहू शकाल. चांगला स्टार्ट दिला खऱ्या अर्थानं तो तुर्भे क्रिकेट संघानं. मात्र ज्या रीतीने धावसंख्या रोखायची होती ते रोखल्या जात आहेत ते गोलंदाजीच्या माध्यमातून. त्यानंतरची पेशकश चांगला फटका चेंडूला फेकून दिलाय तो 4 धावांसाठी. डीजे जबरदस्त मेजवानी दिली जाते डीजेच्या माध्यमातून. पुढची पेशकश हा चेंडू सुद्धा त्याच रीतीनं त्याच दिशेनं ठोकला जातोय. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक सज्ज होता. कमालीची आपण धावगती या खेळपट्टीच्या मधोमध वापरली जाते. या दोन फलंदाजांच्या माध्यमातून चितेची दौड हुसेन बोल्ट सारखा रनअप या दोन फलंदाजांच्या माध्यमातून खेळपट्टीच्या जर मधोमध वेगवान धावणारा खेळाडू कोण असेल तर तो माही महेंद्रसिंग धोनी. त्या दिशेनं त्या रीतीने या ठिकाणी नक्कीच रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांच्या माध्यमातून पाहू शकाल. धावसंख्या आकार घेणार संघ जाऊन पोहोचतोय 26 धावा धाव फलकाच्या रकान्यामध्ये. 9 चेंडू मध्ये 20 धावांची खेळी करणार फलंदाज भूषण. चांगली खेळी ते मात्र भूषवताना चांगला फटका नो मॅन्स लँड. चेंडू फरार चेंडू सीमा पार दणकट चौकार. थँक्यू डीजे मास्टर. रोशन पहा डीजे मास्टर किती हुशार आहे. दे दे प्यार दे आज व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारी. खऱ्या अर्थानं आज आठवण करून दिली डीजे मास्टरनं. 14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे. आज बरेच प्रियकर प्रियसी एकत्र भेटतात 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे साजरा करतायत. डीजे मास्टरने ती आठवण पुन्हा एकदा करून दिली आहे. थँक्यू डीजे. मात्र आज व्हॅलेंटाईन डे मात्र 19 फेब्रुवारी न विसरता प्रत्येकाने साजरी करा. प्रेक्षक मायबाप मी आपण कळकळीची आणि प्रेमाची विनंती करतोय. 19 फेब्रुवारी जगाला भारी हे दाखवा तुमच्या माध्यमातून. मूर्तिकेचे पवित्र राखिले स्वराज्य स्वप्न तव साकारिले गरजुनी या कैलाशी हिंदोत्सव साजरा शिवराया तुझ माझा मानाचा मुजरा. जाऊया पुन्हा एकदा क्रिकेटच्या रंगमंचावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय 30 धावा धाव फलकावर. त्यानंतरचा चेंडू बारक्या कांबलेने हा टाकला जातोय. चेंडू मिड डॉनला अडकवले जात आहे. एका धावेनं धावफलक पुन्हा एकदा फुलले जात आहे. धावसंख्येचा रणगाडा धावसंख्येची रणमशीन धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट धावसंख्येची गुंतवणूक तुर्भे क्रिकेट संघ जाऊन पोहोचलाय 31 धावा धाव फलकावर. ना पैशासाठी ना स्वार्थासाठी ही स्पर्धा फक्त क्रिकेटच्या मनोरंजनासाठी. सरपंच चषक 2018चं हे सुवर्ण पर्व 31 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहे. बारक्या कांबळे पूर्णपणे सुरेख गोलंदाजीचं आकलन करतोय. करणं अतिशय गरजेचं असेल. पहा ज्या रीतीनं चेंडू टोलवला गेला त्या दिशेनं मात्र फील्डची सजावट केली जाते. क्षेत्ररक्षणाचा शामियाना इथे मात्र सजवताना कामोटे क्रिकेट संघाला पाहू शकाल करणं अतिशय गरजेचं असेल. कामोटे गावची ओळख भाऊजी मात्रे नक्कीच आमचे को कॉमेंडेटर त्यानंतर बंटी नक्कीच आमचे फोटोग्राफर यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून लाख लाख स्वागत आणि नक्कीच आभार व्यक्त करतोय. चांगला फटका इथे मात्र अदा केला जातोय. गॅप सिलेक्शन फटका जबरदस्त फटका इथे मात्र अदा केला जातोय तुर्भे क्रिकेट संघाच्या माध्यमातून. धावसंख्येची रणमशीन फलंदाजीच्या मार्कवर चांगले फटके अदा करताना एका बाजूला भूषण पाटील दुसऱ्या बाजूला पंकज पाटील. पाटीलचं नॉट नेम पाटीलचं ब्रँडेड खेळी करताना तुर्भे क्रिकेट संघाची कर्मवीर आणि धर्मवीर जोडी अतिशय चांगला स्टार्ट देतोय तो तुर्भे क्रिकेट संघासाठी. धावसंख्या 36 धावा धाव फलकावर. बारक्या कांबळे गोलंदाजीच्या भोवल्यावर. ओहो चक्र राहून सोडणारी गोलंदाजी या ठिकाणी दाखवली जाते. बारक्या कांबळेच्या माध्यमातून धावसंख्या स्थगिती
36वा धावफलकाच्या रकण्यामध्ये ते मात्र जमा होताना 5 ज्या रीतीने स्टार्ट यायला होता तो स्टार्टीला जातोय. फलंदाजीच्या माध्यमातून म्हणजे ज्याप्रमाणे रोखायचं होतं ते रोखण्याचं कार्य या ठिकाणी केलं जाते ते बारक्या कांबलेच्या माध्यमातून. पंकज पाटीलनं जो चौकार खेचला आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकणं अतिशय कमालीचं कमबॅक बारक्याच्या माध्यमातून. या ठिकाणी लाईन पाहावी लागेल. पंचांचा इशारा येतोय वाईटचा. विना मेहनतीची धाव कामोटे क्रिकेट संघाच्या माध्यमातून दान केली जाते की तुर्भे क्रिकेट संघाला धावसंख्या आकार घेणार 37 धाव फलकावर बिनगडी बाद तुर्भे क्रिकेट टीम. सुरेख फटका इथे मात्र अदा केला जातोय. चांगले फटके अदा करताना फलंदाजीच्या मार्कवर शारंदर सुख सारकवाटी. चेंडूला तर राम राम. जब भी कोई लड़की देखूं मेरा दिल दीवाना पंकज पाटीलनं षटकार ठोकला. त्यानंतर बॅक टू बॅक तर भूषण पाटीलनं हा षटकार खेचतोय. अतिशय कमाल धमाल आणि मालामाल फलंदाजी करतोय. अजून एक षटकार ठोकला तर टोटली 2000 रुपये या फलंदाजांसाठी कॅश प्राइज असेल. मात्र आपण धावसंख्या पाहूया. संघ जाऊन पोहोचतोय 55 धावा. डबल पंजा धाव फलकावरती लागला जातोय. 13 चेंडू मध्ये 37 धावांची खेळी करणाऱ्या भूषण पाटीलसाठी जोरदार टाळ्या. चांगली खेळी या ठिकाणी पेश करताना तुर्भे क्रिकेट संघाचा ध्रुव तारा. ओहो चेंडू हवेमध्ये हवाई सफर. चेंडूला फेकून दिलाय तो साधा बिनसाडी. बोल बोले बोल तुझको क्या चाहिए. बोल बोले बोल तुझको क्या चाहिए. नक्कीच तुर्भे क्रिकेट संघाचा पाठीराखा म्हणत होता आम्हाला षटकार पाहिजे. ते षटकार खेचले. 3 चेंडू 3 षटकार. नक्कीच आमचे पॅकर सुभाजी पाटील यांच्या माध्यमातून निश्चितच भूषण पाटील साठी तब्बल 2000 रुपयाचे कॅश प्राइज. वाह क्या बात आहे. रात्रीमध्ये या ठिकाणी एटीएम खोलले जात आहे.
वा निश्चितच आपण पाहू शकाल दैवत मात्रे या गोलंदाजावरती धावांची चढाई केली जाते. 3 चेंडू 3 षटकार, नक्की षटकार हॅट्रिक इथे मात्र मुकम्मल करताना प्राप्त करताना आपण संपादन करताना आपण फलंदाजीच्या मार्कवर भूषण पाटील तुर्बे नवी मुंबई या क्षेत्रामध्ये आपल्या खेळीचा दबदबा पेश करणारा आपण भूषण पाटील चांगली खेळी कुंडीवालच्या मैदानावरती भूषवतोय. करणं गरजेचं होतं. तुमच्याच ताकदीचा दिग्गज संघ जेव्हा आपल्या समोर नरेंद्र सर उभा असतो त्यावेळी चांगली खेळी करणं गरजेचं असतं. ते कार्य खऱ्या अर्थाने केलं जात आहे. नक्कीच मंगलीमध्ये गाणं आहे एकला चालो एकला चालो एकला चालो. चांगली खेळी पेश करतोय एकटा फलंदाज भूषण पाटील, त्याला साथ देतोय पंकज पाटील. चांगली खेळी अदा केली जाते. संघ जाऊन पोहोचतोय तब्बल 61 धावा धाव फलकावर. विकेट हॅट्रिक साठी तब्बल 3000 रुपये असतील तर आपण कॅश प्राइज आपण समालोचन कक्षामध्ये आपण जमा करायची आहे. त्यानंतर आम्ही अनाउन्समेंट करू. गोलंदाज सज्ज होतो गोलंदाजीच्या बौल्यावर. यावेळी थोडासा दबाव तंत्रामध्ये खेळताना आपण दैवतला पाहू शकाल. मात्र दबाव तंत्राच्या मनगटीवरती पाय ठेवून नरेंद्र सर या ठिकाणी खेळ करावा लागणार आहे तो दैवत मात्रेला. नक्कीच या दरम्यान नावा संघ आणि दापोली संघ आपले टी शर्ट गणवेश घेण्यासाठी आपण यायचं आहे. नावा आणि दापोली. चला 2 संघ या आपण गणवेश स्वीकारा दापोली आणि नावा क्रिकेट संघ. त्यानंतरचा चेंडू सापला 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 रचला जातोय. फलंदाज सापडला सापडला सापडला. फलंदाज इथे मात्र सापडतोय. फलंदाज इथे मात्र बाद होतोय. भूषण पाटील या फलंदाजाच्या खेळीची कत्तल केली जाते. गोलंदाज दैवत मातेच्या माध्यमातून पहिला गडी बाद तुर्बे क्रिकेट संघाचा. तर चांगली कामगिरी भूषवली खऱ्या अर्थानं भूषण पाटील. 15 चेंडू मध्ये 43 धावांची खेळी करणारा भूषण साठी जोरदार आल्या. चांगली खेळी खऱ्या अर्थानं त्याच्या माध्यमातून पेश केली गेली. सुरुवात कशी असावी, स्टार्टिंग कसं असावं त्याचं प्रात्यक्षिक त्याच्या माध्यमातून दाखवून दिले. खऱ्या अर्थानं स्वतःला अजिंक्यपद मिळवण्याच्या भक्कम इराद्यानं हे 2 संघ आज या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. चांगला खेळ हो तुमच्या माध्यमातून, हेच आमच्या आयोजकर्त्याच्या माध्यमातून, आमच्या कॉमेंट्री डिपार्टमेंटच्या माध्यमातून आपल्याला लाख लाख शुभेच्छा असतील. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज दैवत मात्र 4था अस्त्र का मोठे क्रिकेट संघाचा. 5वा चेंडू पाहू शकाल. मात्र पंचाचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडली जाते. एका धावेनं धावफलकी आपण धावसंख्या पाहू शकाल. तब्बल 63 धावांची मोहर लागली जाते. चांगला स्टार्ट दिला गेला आणि खऱ्या अर्थानं ज्या विकेटची गरज होती ती विकेट घेतली खऱ्या अर्थानं दैवत मात्रेनं. दैवाप्रमाणे धावून आला तो निश्चितच कांबोडे संघासाठी. ज्याप्रमाणे चातक पक्षी पावसाच्या पहिल्या थेंबाची वाट पाहत असतो तशा प्रकारे एका विकेटची वाट पाहत होता खऱ्या अर्थानं हा कांबोडे संघ. ती विकेट पूर्णपणे नक्की संपादन केली. ती दैवत मातेच्या माध्यमातून फक्त एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल. मात्र या एका चेंडूवरती जर झटका दिला तर कुठेतरी पोषक गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पेशकश केली गेली असं नक्की त्यांचा पाठीराखा म्हणेल. मात्र या 6व्या चेंडूवरती कशा प्रकारे रणनीती आखली जाईल, कशा प्रकारे क्षेत्ररक्षणाचा शामेना सजला जाईल, कशा प्रकारे डावपेच आखले जातील हे पाहणं अतिशय गरजेचं. धावसंख्या धाव फलकावरती 64 धावा. 6व्या चेंडूवरती इथे मात्र शांत ठेवलं जात आहे. 4 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. 1 विकेट लॉस. तुर्बे क्रिकेट टीम जाऊन पोहोचली आहे तब्बल 64 या धावसंख्येवर. डीजे चार षटकामध्ये खऱ्या अर्थानं वारं पाहिलं ते फलंदाजी करत असलेले आपण तुर्बे संघाला 4 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त होतो. संघ जाऊन पोहोचतोय
तो 64 धाव फलकावर. अतिशय सुरेख स्पर्धा आपण पाहू शकाल. ही स्पर्धा यशाच्या शिखरावरती सुसाट वेगानं धावते. होय मी लाभार्थी, ही माझी स्पर्धा, हे माझं क्रिकेट दरबार. क्रिकेटच्या या दरबारी दोन संघ आमने सामने. गोलंदाजीच्या भोवल्यावरती जनमान कांबोडे संघ, तर निश्चितच फलंदाजीच्या मार्कवर कार्तिकी 11 तुर्बे टीम. इथे मात्र सज्ज डेट ओव्हर मध्ये फिरकीचा जादूगर चेतन गोवारी या गोलंदाजाचा इस्तेमाल आणि वापर केला जातोय तो कांबोडे संघाच्या माध्यमातून. तर नावा क्रिकेट संघाचा संघनायक आणि दापोली क्रिकेट संघाचा संघनायक आपण टॉस साठी लगेचच समालोचक कक्षामध्ये यायचंय. पहा चेंडू, बॅट आणि चेंडूचं बरोबरीचं सुंगम जुळलं नाहीये. मग या ठिकाणी प्रवीण गायकर यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तो निश्चितच कांबोडी संघाच्या गोलंदाजाला आणि प्रत्येक षटकागणिक विकेट हॅट्रिक विकेट साठी तब्बल 500 रुपये. 5 जबरदस्त बक्षिसांची खैरात केली जातीये. यावेळी प्रहार केला जातोय. चांगला फटका चेंडूला फेकून दिलाय तो साधावींसाठी ब्रँडेड षटकार. शिवगीती इथे मात्र पेश केली जात आहेत. हिंदुगिरीचे बादशाह आम्ही, तलवार आमची राणी, दादागिरी तर करतोच आम्ही, बाकी आमच्या शिवरायांची मेहरबानी. धावसंख्या आकार घेणार संघ जाऊन पोहोचतोय 72 धाव फलकावर. चेंडूंचा विचार केला 4 चेंडूंची पेशकश अजूनपर्यंत बाकी असेल. मात्र त्या 4 चेंडूवरती प्रत्येला चढवला जातोय. मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू फेकून दिलाय तो साधावींसाठी. जगदंबा 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 जगदंबा. भवन याची तलवार शुभन केला वार. इथे मात्र जबरदस्त षटकार खेचला जातोय फलंदाजीच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 षटकार खेचणारा फलंदाज. फलंदाजीच्या मार्कवर पंकज पाटील. एक फलंदाज बाद झाल्यानंतर जी पोकली निर्माण झाली होती ती पोकली इथे मात्र भरून काढली जातीये. इथे मात्र षटकार हॅट्रिक मुकम्मल करताना पंकज पाटील. षटकार हॅट्रिक इथे मात्र पूर्ण करतोय तो पंकज पाटील. ओहो, सुरेख फटका खेचला गेला आणि त्यानंतर आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूची अडवणी केली जाते. असा प्रकारचा एफर्ट आपण वेस्ट इंडिजच्या माध्यमातून अनेक वेळा पाहिला. तसा आपण एफर्ट हार्दिक पांड्याच्या माध्यमातून अनेक वेळा पाहिला. तो एफर्ट कार्यार्थन दाखवताना स्वतः गोलंदाजीच्या मार्गावर चेतन गोवारी. या ठिकाणी निश्चितच धोका होता, तो धोका टलला गेला. पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजीच्या माध्यमातून पाहिलं आपण. निश्चितच कार्तिकी 11 तुर्बे संघाला धावसंख्या जाऊन पोहोचतीये. तिने 86 धाव फलकावरती. जिंकण्यासाठी गरज आहे ती 87 धावांची. ती जनमान कांबोडे संघाला. तर पंकज पाटीलचा विचार केला 13 चेंडू मध्ये 36 धावांची खेळी केली. 15 चेंडू मध्ये 43 धावांची खेळी करणार आपण. भूषण चांगली कामगिरी भूषवली. खऱ्या अर्थानं तुर्बे संघासाठी पहिली आघाडीची जोडी कशी असावी याचं जीत जागतं उदाहरण त्यांच्या माध्यमातून दाखवलं गेलं. चैतन्यपूर्ण क्रिकेटचा हा नवा कार्यक्रम. आज तिसरी रात्र, तिसरी रजनी, तिसरी यामिनी, तिसरी निशा. प्रेक्षक पूर्णपणे या क्रिकेटची नशा पूर्णपणे या मंचावरती पाहू शकाल. जिंकण्यासाठी गरज आहे ती निश्चितच 87 धावांची. हॅलो, या दरम्यान सन्माननीय अमोल जितेकर दापोली यांना विनंती असेल की आपण मंचावर आपलं स्वागत असेल. नक्कीच कार्यार्थानं पहिला पूर्वार्ध गाजवला तो निश्चितच तुर्बे संघानं. मात्र 2 दिग्गज संघ आहेत. निश्चित आव्हान पूर्ण करण्याची क्षमता कुवत खऱ्या अर्थानं ते कांबोडी संघामध्ये आपण अनेक वेळा पाहिलंय. एका बाजूला उसाटण्याच्या मैदानावरती नॅनो कार तलोजा डे टुर्नामेंट मध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईक जिंकणार आपण बारक्या कांबळेला पाहू शकाल.
तर येणाऱ्या उत्तरार्धामध्ये काय घडतंय काय बिघडतंय याच धावतं वर्णन करतील. ज्यांनी समालोचन क्षेत्रामध्ये अधिराज्य गाजवलं ते निश्चितच नरेंद्र सर भगत यांच्या गोडवाणीमधून ही आपण 5 षटकं ऐकूया. तत्पूर्वी ऐकूया एक सुमधुर संगीत डीजे. हेलो, धन्यवाद डीजे मास्टर। फिर एक बार तमाम क्रिकेट प्रेमियों का यहाँ पर तहे दिल से स्वागत करूंगा। स्वर्गीय धनाजी शेठ पांडुरंग भोईर तथा तुकाराम विटू भोईर जिनकी स्मृति में सरपंच चषक 2018 का ये शानदार आयोजन हम यहाँ पर देख पा रहे हैं। कार्तिक इंटरप्राइजेस टूर पे विपक्ष जानमान कामोटे के बीच का है मुकाबला। 87 रनों की आवश्यकता, 30 गेंदे 87 रनों की आवश्यकता, 17.40 के औसत से यहाँ पर रन जुटाने पड़ेंगे अगर इस प्रतियोगिता में अपने चैलेंज को जीवित रखना है कामोटे क्रिकेट टीम को। क्योंकि जिस प्रकार की बल्लेबाजी की थी भूषण पाटिल जिन्होंने 15 गेंदे 43 रन और उनका साथ दिया था पंकज पाटिल जिन्होंने 13 गेंदे और 36 रनों की। तो बिल्कुल कामोटी क्रिकेट टीम के लिए इनाम है यहाँ पर प्रवीण गायकर जिनकी ओर से छक्कों के हैट्रिक साधने वाले बल्लेबाज को 3,000 रुपए का इनाम देकर उसका गौरव किया जाएगा। हौसला अफजाई यहाँ पर रोशन होना जरूरी है। पहली गेंद ओवर द विकेट, ऑन साइड में लॉफ करना चाहते थे। बिल्कुल गेंद की अगर बात करेंगे लेग स्टंप के काफी भारतीय अंपायर ने बिल्कुल इस गेंद को खराब ठहराया। इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल का 22वें नियम का उपयोग किया। वाइट के साथ जानमान कामोटी क्रिकेट टीम का खाता अकाउंट यहां पर ओपन होता हुआ बाएं हाथ के बल्लेबाज परेश मात्रे के लिए ऑफ साइड में देखेंगे शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट कवर, शॉर्ट एक्स्ट्रा कवर। इस फील्ड के जमावड़े के साथ स्टीयर्ड किया गेंद को, गेंद के लाइन में आए और बहुत ही चालाकी के साथ सिंगल के साथ स्ट्राइक को रोटेट किया। बिल्कुल यहाँ पर रोशन अगर बात की जाए तो परेश मात्रे ने यहाँ पर संकेत दिया है कि अंतिम समय तक वे बिल्कुल विकेट पर डटे रहेंगे क्योंकि कप्तान का लीडिंग रोल में आना, भारतीय कामले को साथ देना, ये वक्त की जरूरत रहेगी कामोटे क्रिकेट टीम के लिए। 17.40 की औसत, ये आंकड़े बहुत कुछ बयान करते हैं। इस समय लॉफ्टेड ड्राइव खेला है, गेंद रुकेगी नहीं, सीमा पार 4। धन्यवाद डीजे। इस बीच में जरूरी अनाउंसमेंट करना चाहूंगा, अमोल जितेकर और सौरभ पाटिल इस मंच पर आपको आना है, आपका तहे दिल से स्वागत है। सौरभ जितेकर, माफ कीजिएगा, पाटिल यहाँ पर बताया गया था। इस बीच फिर एक बार लॉफ किया है, इससे कहते हैं गेंदों को एग्जीक्यूट करना, हवाई सफर करना है मेरा आपके आ जाने बाहर क्या कामले, इसके क्या कहने। बिल्कुल 2 गेंदों का सामना किया, चौवा छक्के से 10 रन, 2 और एक छक्का दागते तो प्रवीण गायकर जिनकी ओर से 2,000 रुपए का इनाम दिया जाएगा। बड़ा इनाम है। ऑन साइड में लॉफ करना चाहते थे, इस बार सिंगल जरूर यहाँ पर डायरेक्ट हिट दी थी। यहाँ पर
सिंगल के साथ स्कोर कार्ड के ऊपर देखेंगे 13 रन 17.40 के औसत है। टीट फॉर टैट, बिल्कुल कंस्ट्रक्शन काफी बढ़िया तरीके से किया जा रहा है। बिल्डिंग इमारत यहाँ पर खड़ी करनी है, निश्चित रूप से डिस्ट्रक्शन करना पड़ेगा, बहुमंजिला इमारतें यहाँ पर खड़ी करनी पड़ेगी कामोटे क्रिकेट टीम को अगर इस मुकाबले को जीतना है तो। और बिल्कुल उसी प्रकार की शुरुआत ऑन साइड में लॉफ किया है, लेकिन ऊपरी सीधे से अपेज लगी और पहली सफलता इस समय गेंदबाज विकी पाटिल के खाते में। परेश मात्र को लौटना पड़ेगा। डीजे इश्क में जीने मरने को हम तो है तैयार, गोली मारो दुनिया को खुश रहो ना थँक्यू यार। डीजे मास्टर। नावा संघाचा संगनायक या मीत 11 नावा संघाचा संगनायक आपल्याला विनंती असेल, कारण दापोली संघाचा संगनायक उपस्थित आहे, ड्रेस कोड परिधान केलाय, परंतु नावा संघ अजूनही उपस्थित नाही। आपल्याला अंतिम कॉल असेल, यापुढे कॉल केला जाणार नाहीये, डायरेक्ट पेनल्टी दिली जाईल। निश्चित रूप से काफी अनुशासन भरी यह प्रतियोगिता है। अच्छी गेंद देके टेक ऑफ किया गेंद को, ये खासियत है रविंद्र, लेकिन लाइन काफी खराब थी। अतिरिक्त रन संख्या के साथ 14 रन स्कोर कार्ड के ऊपर। गेंदबाज की अगर बात करेंगे तो विकी पाटिल शानदार गेंदबाजी करे, चौवा छक्का जरूर खाए, लेकिन वापसी कैसे की जाती है इस खिलाड़ी ने बतौर गेंदबाज यहां पर बताया। ओवर द विकेट, ऑन साइड में लॉफ किया है, ताकतवर स्ट्रोक इस बार थे चेतन गोवारी। तो बिल्कुल इस छक्के की मदद से जिस रफ्तार की जरूरत थी रविंद्र, 17.40, मैं कहूंगा टीट फॉर टैट, जैसे को तैसा, प्रतिकार कैसा करना है, संघर्ष कैसा करना है, इसकी एक नई परिभाषा इस समय इस पहले सत्र में, दूसरे सत्र की पहली इनिंग में, पहले ओवर में। मास्टर बघा सर, जर विचार केला, नरेंद्र सर विचार केला तर कालच्या रजनीमध्ये एका व्यक्तीने या सामन्याला, या स्पर्धेला नक्कीच शोभा आणली होती। शेवटच्या अंतिम 2 वाजेपर्यंत बक्षिसांची खैराट, तब्बल 10,000 रुपयाचं बक्षीस खेळाडूंना दिले। ते दत्ता मुंगाजे या सामन्याचा नक्कीच आनंद घेत आहेत, आणि दत्ता मुंगाजे यांनी फरमाईश आणली आहे डीजे मास्टरला की मंदामाईचं गीत व्हावं, कारण फार मोठं योगदान त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं। आज ही बक्षिसांची खैराट या मैदानावर खेळाडूंसाठी होणारच। निश्चित रूप से रविंद्र, खिलाड़ियों का हौसला अफजाई करना काफी जरूरी रहता है, और यहाँ पर जिस प्रकार कामोटे के प्रवीण गायकर जिन्होंने हौसला अफजाई करने के लिए 3,000 रुपए का इनाम, और बिल्कुल क्यों ना रविंद्र, पहले ओवर में 20 रन है, अभी भी अगर देखेंगे दिल्ली काफी दूर है, इस दिल्ली तक अगर सफर करना है कामोटे क्रिकेट टीम को तो गेंदों को टेक ऑफ करना पड़ेगा। आपको जमीन के सहारे नहीं, पानी के सहारे नहीं, फ्लाइट के सहारे आपको उड़ान भरनी पड़ेगी, तब जाके 24 गेंदों में 67 रन यहाँ पर बना पाएगी। ये सबसे बड़ा सवाल रहेगा। लेकिन गेंदबाजी के लिए भूषण पाटिल दूर वाले छोर से तैयार होते हुए, जिस प्रकार का बारके कामले ने लीडिंग रोल में आकर, कप्तान का रोल क्या है, उस कप्तान के रोल को यहाँ पर उजागर करते हुए शानदार स्ट्राइक, अपने स्ट्रेंथ का परिचय दिया। इस बीच निश्चित रूप से काफी तेज साउंड वहां पर आए थे, अंपायर दर्शा रहे कि बैट कट थी यहाँ पर, सिंगल यहाँ पर इस बीच भाप लिया भूषण पाटिल, जिन्होंने शानदार बल्लेबाजी की थी। बिल्कुल उसी प्रकार पहली गेंदबाजी, पहली गेंद के साथ अपनी तीखे तेवर यहाँ पर जाहिर किया, अपनी गेंदबाजी का परिचय दिया। अब 23 गेंदें और बिल्कुल 67 रनों की आवश्यकता, मिट्टी में से तेल निकालने के बराबर है कामोटे क्रिकेट टीम के लिए, लेकिन चुनौतियों का सामना करना पड़ेगा। इस बीच लेंथ को पिक किया, गेंद नहीं रोकेगी, गेंद निश्चित रूप से 1 बाउंस सीमा रेखा पार। धन्यवाद डीजे, फुल लेन की गेंद थी, एग्जीक्यूट किया लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद को 4 रनों के लिए ओवर द विकेट। फिर एक बार अच्छी गेंद थी, इस बार फुल लेन की गेंद थी, लेकिन निश्चित रूप से चौथा स्टंप देखा था यहाँ पर गेंदबाज ने। गेंदबाज में काफी कलात्मकता है। पिछली गेंद जो कि विकेटों के बीच में की थी, एग्जीक्यूट किया था लॉन्ग ऑन के ऊपर से, उस बार गलती नहीं की, ओवर द विकेट। फिर एक बार कवर्स के ऊपर से ताकतवर बैकफुट पंच, बैकलिक का उपयोग किया, बॉडी का बैलेंस बनाया और एक चौवा। रमंदमाई शिकलेली नव्हती का, रमंदमाई अडाणी होती का, पालघर
बालगंजचे स्टेशनापासून पाचपतीचे नाक्यापर्यंत संग दिला मायेन काय गो मंदा बालगंजचे स्टेशनापासून पाचपतीचे नाक्यापर्यंत संग दिला मायेन काय गो डीजे क्रिकेट में चुनौतियों का आना इट्स अ पार्ट ऑफ गेम और उन चुनौतियों के ऊपर हावी होकर खेल करना इट्स अ कलात्मक खेल। निश्चित रूप से ऑन साइड में और एक बार शानदार इस समय छक्का आता हुआ जबरदस्त गाणा किती बंद केला वाजव ओ मंदामाई शिकलेली नव्हती का ओ मंदामाई अडाणी होती का ओ मंदामाई शिकलेली नव्हती का ओ मंदामाई टीम गेस्ट सादर केलाय नरेंद्र तर या व्यासपीठावर उपस्थित कामोठी संघाचे बिग सपोर्टर बंटी भोयर नक्कीच ते सुद्धा आनंदित झालेत या फटक्यांवर अतिशय आनंदित झालेत बंटे। निश्चित रूप से जबरदस्त बल्लेबाजी का प्रदर्शन। इस समय अप्पा एज लगी है, कैच नहीं कैरी हो पाई चेतन गोवारी को, ये लाइफ यहाँ पर मिलती। रविंद्र अगर देखा जाए टेनिस क्रिकेट की बात की जाए लाइफ मिलने वाला खिलाड़ी काफी खतरनाक साबित होता है। स्कोर कार्ड की बात करेंगे 36 रन स्कोर कार्ड के और 18 गेंदें 51 रनों की आवश्यकता। रविंद्र 87 रनों का पीछा करना था, लेकिन इस मुकाबले में जो जान फूकी कामोटे क्रिकेट टीम ने निश्चित रूप से काबिल तारीफ में कहूंगा, क्योंकि इतना बड़ा जब टारगेट रहता है तो अंडर प्रेशर होती है टीम, डिप्रेशन में आती है, लेकिन धैर्य और ढाढ़स का परिचय देते हुए निश्चित रूप से शानदार विकेट के चारों तरफ जानदार स्ट्रोक जड़ते हुए यहां पर जो क्रिकेट प्रेमी इस समय इस मुकाबले को एंजॉय कर रहे हैं उनके एंजॉयमेंट में किसी भी प्रकार की बाधा नहीं। शानदार क्रिकेट और बिल्कुल उसी प्रकार की जुझारू गेंदबाजी मैं कहूंगा तुर्भे क्रिकेट टीम की ओर से। नक्कीच नक्कीच भगत सर जर विचार केला तर या मैदानावरचा 3 रात्रीतला सर्वाधिक धावसंख्या 3 रात्रीतला सर्वाधिक उच्चांकाचा स्कोर गाठला गेला तुर्भे संघानं। मात्र तो उच्चांक हा कामोटे संघ मोडणार की नाही हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे। निश्चित रूप से क्रिकेट अनिश्चितताओं से भरा खेल जिसे कहते हैं गेम ऑफ ग्लोरी एंड अनसर्टनिटी। अनिश्चितता इस क्रिकेट का इस खेल का सबसे बड़ा पार्ट है। कल की रजनी में वाकड़ी के मैदान पर 9 गेंदे 54 रन, विश्वजीत म्हात्रे की शानदार पारी, न भूतो न भविष्यति। क्या इस प्रकार यहाँ पर कामोटे क्रिकेट टीम ये प्रतिकार कर पाएगी? 18 गेंदे 51 रनों की आवश्यकता। निश्चित रूप से क्रिकेट में कोई भी टारगेट महफूज नहीं रहता। इस समय अच्छी गेंद रवि पाटिल की, इस बार ऑफ स्टंप से काफी बाहर थी, खराब दर्शाया अंपायर ने वाइड के साथ। रनों और गेंदों के बीच का फासला 1 से कम होता हुआ 18 गेंदें 50 रनों की आवश्यकता। 18-50 आंकड़े बहुत कुछ बयान करते, लेकिन 5 बड़ी हिट इस मुकाबले का तख्ता पलट सकते रविंद्र। इस बीच यहां पर लौटना पड़ेगा चेतन गोवारी को, तो दूसरे विकेट का पतन कामोटे क्रिकेट टीम का, लेकिन बारक्या कामले अभी भी लीड कर रहे इस टीम को। दापोली संघाचा संघनायक आपण यायचं आहे तर नावा संघाचा संघनायक उपस्थित आहे। आपण ड्रेस कोड जर परिधान केला असेल तर नाणेफेकीसाठी यायचं आहे लगेच। मीट 11 नावा विरुद्ध जय हनुमान दापोली संघ, दोन्ही माताबर संघ एकमेकांसमोर भिडणार आहेत। तर मीट 11 नावा संघाचा संघनायक आपण टी शर्ट परिधान करून यायचं लगेच नाणेफेकीसाठी। कॅप्टन बोथ ऑफ टीम कॅप्टन्स अर्थात दापोली संघाचा संघनायक या ठिकाणी आलाय। धन्यवाद डीजे। 17 धन्यवाद रविंद्र। 17 गेंदे 50 रनों की आवश्यकता। एक युवा खिलाड़ी, एक बेहतरीन ऑलराउंडर कामोटे की ओर से इस खिलाड़ी को देखते अक्सर रोशन म्हात्रे को, क्या कुछ कर पाते। मौका है उनके पास फोकस में आने का, लेकिन उतनी ही तेज तर्रार गेंदबाजी रवि पाटिल तुर्भे की ओर से। ये गेंद अच्छी गेंद लॉफ किया है। ये तारीफ के फूल मैंने यूं ही नहीं बांधे इस खिलाड़ी के। शानदार क्रिकेटिंग स्ट्रोक। अनुज अनुज एंटरप्राइजेस मालक सौरभ जितेकर विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। अनुज एंटरप्राइजेस मालक सौरभ जितेकर यांचं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये। त्यानंतर अमोल जितेकर यांचं सुद्धा आगमन झालंय। आपलं सहर्ष स्वागत। निश्चित रूप से पहली गेंद के ऊपर लेंथ को पिक किया, इस समय ऑन साइड में प्रहार किया है। गेंद काफी तेज ट्रैवल हो रही है। ये एटीट्यूड होना चाहिए रविंद्र क्रिकेट में। इस प्रकार का एटीट्यूड के साथ आप खेलते हो, रिजल्ट कुछ भी हो,
नतीजा कुछ भी हो, मैं मेरा स्वाभाविक खेल करूंगा। जो मौका मुझे मिला है उस मौके को मैं इनकैश करूंगा। जीत हार कोई मायने नहीं रखता। और ये क्रिकेट की नजाकत, ये क्रिकेट का सौंदर्य। इस समय रोशन महात्रे अपने बल्ले से रवि पाटिल को चुनौतियां खड़े कर दिए। काफी पुराना चावल है रवि पाटिल, काफी मीठा है। तुर्वे क्रिकेट टीम की ओर से काफी मौसम इसने देखे, लेकिन इसके ऊपर ये युवा खिलाड़ी क्या आक्रमण, यहां पर धावा बोल रहा है, शानदार ओवर द विकेट। ये देखिए बैकफुट पंच है यहाँ पर, ताकतवर प्रहार, गेंद नहीं रुकेगी, 4 रन। जबरदस्त यहाँ पर बल्लेबाज। डीजे मास्टर थांबवतोय याच ठिकाणी आम्ही सौरभ जितेकर, दापोली गावातील आदरणीय व्यक्तिमत्व अर्थात युवा कार्यकर्त्यांना विनंती करेन, सौरभ जितेकर यांना की या सामन्याचं नाणेफेक करण्याचे आपण दापोली विरुद्ध नावा। निश्चित रूप से जोरदार तालियां होनी चाहिए। 51 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके कामोटे क्रिकेट टीम के। ईंट का जवाब पत्थर से, नहले पे दहला, टीट फॉर टैट मुकाबला बहुत ही शानदार। ऑन साइड में रूम बना, इंप्रोवाइज किया है, गेंद नहीं रुकेगी और एक शानदार चौवा। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी रोशन महात्रे के द्वारा, चौवे की हैट्रिक। मैंने पहले कहा था नतीजा इस मुकाबले का कुछ भी हो, आपको जो मौका मिला है उस मौके को इनकैश करना है। और यही कुछ यहाँ पर रोशन महात्रे करते और दर्शकों का पूरी तरह से मनोरंजन करते हुए। टोटल की बात करेंगे 55 रन और जीत के लिए 13 गेंदे 32 रनों। देखो दोस्तों ये मुकाबला कहां था और कहां पहुंचा, 13-32। ऑन साइड में इंप्रोवाइज किया है एक्स्ट्रा कवर के रीजन में। 1 रन तो जरूर पूरी की है और 1 रन, ये प्रेशर है क्रिकेट का, इसे कहते हैं प्रेशर क्रिकेट का। तो निश्चित रूप से नावा टीम के कप्तान, बिल्कुल टॉस का फैसला आ चुका है नावा टीम के कप्तान के पक्ष में। बघा सर, आपण विचार केला तर मैदानावर फलंदाजीसाठी फलंदाज आपण पाहतायत रोशन पाटील याला, कोण विसरेल या रोशन पाटीलला, रोशन म्हात्रेला। आपल्यासाठी कोण विसरेल या रोशन म्हात्रेला, ज्यानं राधे एंटरप्राइजेस चिरले मैदानावर। बघत सर 12 चेंडूमध्ये 33 धावांची गरज होती अजिनबी ओले संघाच्या विरोधात, त्याच रोशन म्हात्रेनं दमदार केली आणि शेवटला 3 चेंडू असताना एक षटकार मारून या कामोटे संघाला विजय संपादित केलं होतं। तोच रोशन म्हात्रे एक पुन्हा एकदा उमेदीनं पुन्हा एकदा तोच विश्वास सार्थक करणार हे आपण पाहणार आहोत। निश्चित रूप से रविंद्र अगर बात की जाए रोशन पाटिल, रोशन महात्रे संकेत दे रहा है। निश्चित रूप से हिंदी का मशहूर शेर है, न डरा मुझे ये वक्त, न डरा मुझे ये वक्त, तेरी हर कोशिश नाकाम होगी। क्योंकि क्रिकेट के कुरुक्षेत्र में मैं कामोटे के दुआओं का काफिला लेकर खड़ा हूं। निश्चित रूप से दुआएं लेकर यहाँ पर जरूर खड़ा है ये रोशन पाटिल, लेकिन उतनी ही तेज तर्राक और पैनी गेंदबाजी रोशन महात्रे और बाप क्या कामले के लिए यहाँ पर की जा रही है। बिल्कुल तुर्वे क्रिकेट टीम की ओर से बिल्कुल 5 गेंदों का मुकाबला और 20 रन कुल मिला के बहुत अच्छी बल्लेबाजी हुआ है। बिल्कुल मैं दर्शकों को, जो साइड स्क्रीन है उसके बाई ओर जो दर्शक खड़े उन्होंने जो हमारी साइड स्क्रीन को थोड़ा सा नीचे मोड़ा है, उस साइड स्क्रीन का जो कपड़ा है उसको थोड़ा सा ठीक करना है। मैं सूचित करना चाहूंगा। और शानदार गेंदबाजी यहाँ पर बार क्या कामले आउट होकर काफी निराश होकर अपने खेमे की तरफ लौटते हुए, तो सफलता यहाँ पर जरूर मिले रविंद्र। नक्कीच आता मात्र सामना रंगतदार थोडा निर्माण झाला आहे। तुर्वे संघाच्या बाजूने झुकलाय डीजे मास्टर। थोडीशी अनाउन्समेंट, महत्वाची अनाउन्समेंट असेल। ब्रेझा गाडीची अर्थातच फेजर गाडीची चावी आमच्या एका क्रिकेट खेळाडूची हरवलेली आहे, तर कृपया कोणाला सापडली असेल तर आमच्याकडे येऊन जमा करायची आहे। महत्वाची सूचना असेल मित्रांनो। धन्यवाद। तो निश्चित रूप से गेंदबाज थे इस समय पंकज पाटिल, जिन्होंने आते पहली गेंद के ऊपर सफलता चटके। रविंद्र दूसरे ओवर की अगर बात करेंगे तो रन आए थे 16 और तीसरे ओवर में रन आए थे 21, यानी कि बड़ा दायित्व था इस खिलाड़ी के ऊपर, इस गेंदबाज के ऊपर, इस बढ़ते हुए औसत को रोक लगाना, ब्रेक लगाना और पहली गेंद के ऊपर ब्रेक थ्रू दिलाए यहाँ पर, और वो भी किसका, बारक्या कामले का। काबिले तारीफ गेंदबाजी। फिर एक बार ओवर द विकेट, ये गेंद सुबोध के लिए ऑन साइड में लॉफ किया है, खिलाड़ी आएंगे, कैच नहीं, बिल्कुल कैच नहीं कैरी कर पा रहे। अंतिम समय में अक्सर कहा जाता है निगाहें जहां हटी वह दुर्घटना घटी। अंतिम समय पर गेंद के ऊपर से निगाहें हटी और एक कैच यहाँ पर ड्रॉप है। रविंद्र
बिलकुल बिलकुल नक्कीच खऱ्या अर्थानं नरेंद्र सर सुबोध सारखा एक घातक फलंदाज आणि त्या फलंदाजाला दिलेलं जीवनदान कदाचित महाग ठरेल आणि या ठिकाणी चुकीला माफी नसणार आहे. निश्चित रूप से 10 गेंदें 29 रनों की आवश्यकता. रोशन पाटिल ऑन स्ट्राइक. ये गेंद रोशन मात्रे. ये गेंद देखिए फिर एक बार नो का इशारा. 4+1 यानी कि 5 बनाएगा फ्री हिट. यानी कि रविंद्र मैं तो कहूंगा सोने पे सुहागा. 5 रन आए. पहली गेंद के ऊपर विकेट गई थी, उसका भुगतान हुआ इन 5 रनों से. अब खिलाड़ी को बाजुएं खोलने का पूरा मौका रहेगा. यानी कि यहां पर देखेंगे तो ये गेंद अग्नि परीक्षा लेने वाली रहेगी पंकज पाटिल की. पंकज पाटिल शानदार गेंदबाज है तुर्बे की ओर से. ओवर द विकेट. फिर एक बार ऑफ स्टंप के काफी बाहर थी और एक वाइड अतिरिक्त. 87 रन चेस करने, लेकिन गेंदबाज किस प्रेशर में रविंद्र गेंदबाजी कर रहा है. नक्कीच नक्कीच बघा सर आता फ्री हिट मात्र जारी असेल कारण हा चेंडू स्क्वेअर 10 चेंडू 23 धावांची गरज. क्रिकेटचा थर्रार. निश्चित रूप से एक्साइटमेंट है क्रिकेट की. ये देखिए ब्लॉक हॉल, ये देखिए गेंदबाज का नया वस्त्र. निश्चित रूप से ये ऐसी गेंद है जिस गेंद का उपयोग गेंदबाज अक्सर रनों को रोकने के लिए करता है और उसी गेंद का उसी अस्त्र का उपयोग किया गेंदबाज पंकज पाटिल ने. काफी अनुभव है, अनुभव का तजुर्बे का भरपूर परिचय देते हुए ओवर द विकेट ऑन साइड में इंप्रोवाइज किया है. ऑर्थोडॉक्स लॉन्ग ऑन पर क्षेत्र रक्षक है. लॉन्ग ऑफ के ऊपर गेंद को रोका गया. सिंगल. देखो रविंद्र पिछले मुकाबले में रविंद्र रोशन मात्रे अच्छी तरह से क्लिक हुए. तो बची हुई 6 गेंदें जिनमें जीत के लिए 20 रनों की आवश्यकता है, तो स्ट्राइक उनके पास होना काफी जरूरी है. तो इस प्रकार की डिप्लोमेसी होनी जरूरी है. ये कूटनीतिज्ञता क्रिकेट में होनी जरूरी है. अगर आप कूटनीति के साथ अपने बाजुओं का उपयोग करते, अपने हुनर का आजमाइश करते हो, तो बड़े से बड़ी टोटल का भी आप पीछा कर सकते हो. इस प्रकार का संकेत. नक्कीच नक्कीच बघा सर जर विचार केला तर आता चेंडू शिल्लक असतील 6 आणि जिंकण्याकरिता 20 धावांची गरज. होऊ शकतो हा सामना, नक्कीच जिंकू शकतोय, परंतु मेहनत करावी लागेल. 6 चेंडू 20 धावा. समोरचा गोलंदाज पंकज पाटीलनं हा सामन्याला पूर्णपणे यू टर्न दिलं. सामन्यावर पकड निर्माण केली आहे पंकजनं. मात्र 6 चेंडू 20 धावा या क्रिकेटमध्ये बऱ्याच मैदानावर सेव्ह केल्या जातात, अर्थातच पार केल्या जातात, परंतु या ठिकाणी एका बाजूला मिळालेलं जीवनदान सुबोधला तर दुसऱ्या बाजूला नक्कीच रोशन मात्रे ज्यानं बरेच सामने जिंकून दिले. तर पाहूया हा सामना सुद्धा जिंकून देईल या कामोडे संघाला की गोलंदाज हा सामना सेव्ह करेल. येणारे 7 चेंडू 20 धावांची गरज. निश्चित रूप से भूषण पाटिल ये पहली गेंद ऑन साइड में बिल्कुल खेलना चाहते थे. देखो काफी तजुर्बा है इस खिलाड़ी को. 7 समुंदर पार जाने वाला क्रिकेट खेलने के लिए खिलाड़ी अपने तजुर्बे का उपयोग कर रहा है. प्रतिभा नो डाउट इसके अंदर कूट कूट कर भरी हुई. शानदार बल्लेबाजी की थी, उसी प्रकार की गेंदबाजी. ऑन साइड में हेलीकॉप्टर उड़ा है जरूर, लेकिन ड्राइव था ये. सिंगल जरूर आएगी. तो इस सिंगल की मदद से 4 गेंदे 19 रनों की आवश्यकता रविंद्र. 100 सुनार की 1 लोहार की. अब इस मुकाबले की रविंद्र में बात करूंगा तो इस मुकाबले को कामोटे क्रिकेट टीम जलेबी की तरह घुमाना नहीं चाहेगी. निश्चित रूप से एक ताकतवर और कड़े प्रहार करना चाहेगी. इस समय और एक डॉट गेंद की समाप्ति जरूर मैं कहूंगा. और इस प्रतियोगिता के लिए जिन्होंने अपना कीमती समय दिया था वह सम्मान्य पनवेल महानगर पालिका के विद्यमान नगर सेवक जगदीश जी गायकवाड़ साहब, सम्मान्य विकास जी घरत साहब, सम्मान्य विजय जी चिपलेकर साहब तथा इस समय हमारे और एक नगर सेवक अतुल जी भगत साहब इस समय इस मंच के ऊपर मौजूद है. तो तमाम सारे अतिथिगणों को मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा, धन्यवाद देना चाहूंगा कि जिन्होंने अपना कीमती समय देकर इस प्रतियोगिता की शोभा में 4 चांद लगाए. ओवर द विकेट ऑन साइड में ड्राइव जरूर किया है. अब गेंद के ऊपर गेंद बल्ले पर नहीं आ रहे रविंद्र. स्ट्रोक यहां पर इंप्रोवाइजेशन नहीं हो पा रही है और मैं भूषण पाटिल की तारीफ के फूल बांधूंगा. शानदार गेंदबाजी. 2 गेंदें 18 रनों की आवश्यकता. शिकस्त जरूर कामोटे क्रिकेट टीम को यहां पर मिलती हुई नजर आ रही है, लेकिन जो संघर्ष किया उन्होंने, जो जुझारूपन यहां पर उन्होंने किया, काबिले तारीफ. आखिरी गेंद बची हुई है. नामुमकिन लक्ष्य औपचारिकता महज बाकी है इस मुकाबले में. और यह मुकाबला कामोटे क्रिकेट टीम ने बतौर गेंदबाजी करते समय जो गलतियां यहां पर की थी उन गलतियों का खामियाजा भुगतना पड़ा. 9 यहां पर आता हुआ
बिल्कुल की बात करेंगे, ये 5 बनाएंगे। आखिरी गेंद 12 रनों की आवश्यकता है। आखिरी गेंद है, ये देखिए ड्राइव की है, 4 जरूर आएगी, मुकाबले को बचा नहीं पाए। रोशन मात्रे ने अच्छी तरह से जुझारूपन दिखाया, लेकिन गेंदबाजी में जो गलतियां हुई कामोटे क्रिकेट टीम की, उन्हीं गलतियों के कारण रविंद्र ये मुकाबला छोड़ना पड़ा कामोटे को। बिल्कुल बिल्कुल 8 रनों से यह हार मिळती हुई है कामोटे टीम को. तर नक्कीच 8 धावांनी पराभूत झाला. कुठेतरी लाराची कमतरता भासली आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. गोलंदाजी फार खराब झाली आहे आणि तब्बल 87 धावांचं टार्गेट सेट केलं तुर्बे संघानं आणि कामोटे संघाला पराभूत केलं अक्षरशः खराब गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहिलात. तर नक्कीच कामोटे संघाचा आपण हार्दिक आभार करूया, व्यक्त करूया, कारण त्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि हार्दिक हार्दिक अभिनंदन तुर्बे टीम. तर तुर्बे संघाचा सामनावीर नो डाऊट अष्टपैलू खेळाडू, ज्यानं 15 चेंडूमध्ये 43 धावांची जबरदस्त खेळी करणारा नवविवाहित 5 फेब्रुवारीला ज्यांचं लग्न संपन्न झाला असा भूषण पाडेल. मास्टर कार्तिक एंटरप्राइजेस तुर्बे, कार्तिकी अर्थातच कार्तिकी एंटरप्राइजेस तुर्बे आणि या तुर्बे संघाचे पॅकर्स आमचे सुभाष पुरुषोत्तम पाटील यांनी पॅक केलेला संघ आणि भूषणसाठी 2000 रुपयाचं सुद्धा बक्षीस सुभाष पाटील साहेबांकडून देण्यात येतो आहे. तर सुभाष कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज. तर यापुढील सामना असेल आपण पाहणार अनाउन्समेंट करायचं आहे. दापोली संघाने काही निर्णय कोणाचा टॉस जिंकला संघ नावा ना, याच नावे संघाने नाणेपैकी जिंकला, आपला निर्णय लगेच कळवायचा आहे. तर सुभाष पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहतात या सामन्याचा सामनावीर भूषण पाटील, 45 धावांची दमदार खेळी करणारा या सामन्याचा सामनावीर हिरो, ब्रँडेड टी शर्ट आणि तब्बल 2000 रुपयाचा मानकरी ठरलाय सुभाष पाटील यांच्या हस्ते. अर्थातच भूषण पाटील एक जबरदस्त खेळाडू मित्रांनो, ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू. नावे संघाने आपला निर्णय काय असेल तो कलवण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. यश भूषण फार आनंदित दिसतंय, आपण अतिशय सुरेख कामगिरी केली आहे आणि 5 फेब्रुवारीला आपलं लग्न संपन्न झाला. अर्थातच 16 अतिशय आनंदानं 16 झाला साजरा आणि तिथून आज पहिलाच सामना असेल कदाचित भूषण. तर या मैदानावर खेळत असताना आपण चांगली कामगिरी केली आहे. नक्की समोरचा संघ कामोटेसारखा मातब्बर संघ होता आणि या संघासमोर खेळत असताना एकूण आपल्या मनातली रणनीती, आज एवढी मोठी धावसंख्या, सर्वाधिक धावसंख्या गाठली गेली आहेत, तर उतरल्यानंतर पहिल्याच सलामीला आपली रणनीती कशा पद्धतीची होती? नक्कीच जेव्हा मी या ग्राउंडवर आलो थोडीशी बाउंड्रीज छोट्या दिसल्या, तर माझा एकच हेतू होता की आपण जर 75-80 केला या ग्राउंडवर तर मात्र डिफेंडेबल असेल, कारण की कामोटे तेवढ्याच ताकदीचा आहे. चॅम्पियनशिप या वर्षी मला वाटते सर्वात जास्त त्यांनी पटकवल्यात. तर गेल्याच हप्त्यात मला वाटते कालच मला वाटते थरघर इथे चांगली कामगिरी केली. तर एकच एम होता की चांगला स्कोअर ठेवायचं त्यांच्यासमोर आणि जसा बारक्याला रन आले तर मात्र कॉन्फिडन्स थोडा वरती आला की आता मात्र आम्ही 70 जो आमचा टार्गेट आहे त्यापर्यंत पोचू शकतो. नक्कीच थँक्यू सो मच. आणि एक आपल्याला नक्कीच व्यक्तिगत प्रश्न असेल, पर्सनल लाईफ प्रश्न असेल. आज आपण आपल्या नवीन जोडीदारासोबत नव्यानं संसार करणार आहात खऱ्या अर्थानं, परंतु आज याच्या अगोदर आपण अर्थातच फ्रीडम होता, क्रिकेटसाठी फार वेळ देत होता, नक्कीच रात्रीसुद्धा स्पर्धा रात्रभर राहावं लागतं. आता मात्र आपल्यासोबत जोडीदार असणार आहे. तर नवीन विवाहात मध्ये आपण अडकलात, बंधनात अडकलात. अर्थातच असं असताना आपण क्रिकेटला तोच वेळ देणार की क्रिकेट थोडं कमी होणार आपलं? नक्कीच त्याची परमिशन मी आधीच घेतली होती माझ्या अर्धांगिनीकडून आणि आज देखील ती मॅच माझी लाईव्ह बघते, तर तिचं देखील धन्यवाद करेन. कारण की एका क्रिकेटरच्या लाईफमध्ये चांगली पत्नी हे जर चांगली भेटली तर सौभाग्य असतं, कारण की क्रिकेट तेवढंच आवडीचं आहे जेवढी ती आहे. तर धन्यवाद करेन तिचा देखील आणि आयोजन करतांचं देखील धन्यवाद करेन. एवढं चांगलं आयोजन तुम्ही करता आणि याचेच मला वाटतं लाईव्ह बघून आम्हाला इंटरनॅशनल क्रिकेट देखील खेळायला म्हणून धन्यवाद त्यांचं देखील.
थँक्यू सो मच भूषण पाटील. अर्थातच आपल्याला हार्दिक हार्दिक नवजीवन नवीन संसार रूपी जीवनासाठी आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा.